अकलूज शहरात कारमध्ये 480 लिटर हातभट्टी दारू पकडली. जिल्हाभरात हातभट्ट्यांवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकी विरुद्ध कारवाई तीव्र केली असून शनिवार रविवार राबविलेल्या विशेष मोहिमेत 20 गुन्ह्यात विभागाने पावणे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी होणार असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने जिल्हाभरात रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील 72 तासांपासून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकी विरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून रविवारी दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज शहराच्या हद्दीत अकलूज इंदापूर रोडवर अनिल धनसिंग राजपूत वय वर्ष 38 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या हुंडाई सेंट्रो कार क्रमांक MH12 AN 5627 मधून 4 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. त्याच्या ताब्यातून 2,23,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आलेख शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.